नमस्कार, समृद्धीज किचन कट्टामध्ये तुमचे स्वागत आहे। ही बिस्किटं पाहिली का? आज आपण घरातच नानकटाईची बिस्किटं बनवलेली आहेत। दिवाळी जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे बेकरीमध्ये मिळतात तशीच खुशखुशीत अशी नानकटाईची बिस्किटं आपण घरातच तयार केलेली आहेत। विना ओव्हन इडली स्टँडचा वापर करून अगदी बेकरीमध्ये मिळतात तशीच अप्रतिम चवीची बिस्किटं झालेली आहेत। योग्य ती पद्धत वापरून आणि योग्य ते प्रमाण वापरून घरात देखील बेकरीमध्ये मिळतात तशीच नानकटाईची बिस्किटं करता येतात। ते बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा। मग काय, यंदाच्या दिवाळीला तुम्ही पण करताय ना नानकटाईची बिस्किटं? चला मग सुरू करूया रेसिपी। मस्त खुसखुशीत आणि बेकरीमध्ये मिळते तशीच नानकटाई बनवण्यासाठी इथे आपल्याला काही पदार्थ घ्यायचे आहेत ते पाहूया। पहिल्यांदा आपण एक भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये एक चाळण ठेवायची आहे। आपल्याला सगळी पिठं चाळून घ्यायची आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठली राहता कामा नये। सर्वात आधी आपण एक वाटीने घेणार आहे मैदा। एक वाटी भरून इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे। कुठलीही आपल्या घरात उपलब्ध असेल ती वाटी घ्यायची आहे आणि त्याच वाटीने सगळ्या पदार्थांचं मेजरमेंट घ्यायचं आहे। आता त्याच वाटीने घ्यायचं आहे अर्धा वाटी बेसन। आपल्याला आता वाटी अजिबात चेंज करायची नाही आहे, हीच वाटी आपल्याला सगळ्या पदार्थाचं मेजरमेंट घेण्यासाठी ठेवायची आहे। आता घ्यायचं आहे पाव वाटी रवा, त्याच वाटीने घेतलेला आहे पाव वाटी रवा। आता या पिठामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा खायचा सोडा। इथे आपण पाहू शकतो अर्धा चमचा आपण सोडा घेतलेला आहे। आता हा सोडा याच्यामध्ये घालायचा आहे। त्यासोबत आपल्याला इथे घ्यायचा आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर। आपल्याला हे दोन्ही पदार्थ याच्यामध्ये घालायचे आहेत, त्याच्यामुळे आपली बिस्किटं चांगली खुसखुशीत अशीच होतील। आता हे सगळे पदार्थ आपल्याला या चाळणीने चांगले चाळून घ्यायचे आहेत। चाळल्यामुळे पीठ चांगलं एकसारखं होतं। इथे महत्त्वाची टीप म्हणजे असं पीठ चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे। असं केल्यामुळेच आपली बिस्किटं खुसखुशीत आणि हलकी होतील। पीठ चाळून झालेलं आहे, आता आपण हे पीठ हाताने चांगले एकत्र करूया, म्हणजे सगळे पदार्थ एकत्र होतील। आता हे पदार्थ आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवूया। आता पुन्हा तेच भांडं मी पुन्हा घेणार आहे आणि या भांड्यामध्ये घेणार आहे एक वाटी पिठी साखर। ज्या वाटीने आपण पिठाचं मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण एक वाटी पिठी साखर घ्यायची आहे। पुन्हा त्याच वाटीने घ्यायचं आहे अर्धी वाटी तूप। इथे तुम्ही डालडा वापरला तरी चालेल, मी इथे अर्धी वाटी सुरुवातीला तूप घेत आहे आणि जर कमी पडलं तर मागून आपल्याला चमचा, 2 चमचे, 3 चमचे जसं लागेल तसं तूप घेता येईलच, पण सुरुवातीला आपण इथे लिमिटमध्ये तूप घालायचं आहे। आता आपल्याला इथे डालडा आणि साखर हँड मिक्सरच्या साहाय्याने चांगलं मिसळून घ्यायचं आहे, एकत्र करायचं आहे। याला थोडा वेळ जाईल, पण असं केलं नाही तर आपली बिस्किटं खुसखुशीत कशी होतील। साखर आणि मैदा जोवर हलका होत नाही आहे तोवर आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। इथे बघू शकता साखर आणि मैदा बऱ्यापैकी मिक्स झालेला आहे। आता आपण हे अजून 5 मिनिटं चांगलं फेटून घेऊया आणि हे हलकं झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला एक मी सिक्रेट सांगत आहे, म्हणजे तुम्हाला कळेलच हे मिश्रण हलकं झालेलं आहे की नाही। आपल्याला इथे एक वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या मिश्रणापैकी काही भाग या पाण्यामध्ये घालायचा आहे। जर हा भाग पाण्यामध्ये जर तरंगला तर समजायचं हे मिश्रण चांगलं हलकं झालेलं आहे आणि आता आपल्याला याला फेटायची गरज नाही। तुम्ही पाहू शकता इथे मिश्रण पाण्यात तरंगत आहे। आता याच्यामध्ये मी घालणार आहे मावा इसेन्स। या बिस्किटांना मावा फ्लेवर यावा याकरता मी मावा इसेन्स घालणार आहे। मी इथे वेलची घातलेली नाही आहे या पिठामध्ये, म्हणून मी इथे मावा इसेन्स घालणार आहे। वेलची घातली असती तर मावा इसेन्सचा फ्लेवर बिस्किटांमध्ये उतरणार नाही, म्हणून मी इथे फक्त मावा इसेन्सच टाकत आहे। याच्यामध्ये 7 ते 8 थेंब मावा इसेन्स घालणार आहे। आता याच्यामध्ये मी घालणार आहे आपण तयार केलेलं पीठ। आता आपल्याला हलक्या हाताने हे सगळे पदार्थ एकत्रित करून घ्यायचे आहेत।
पिठाच्या कणाकणाला साखर आणि तुपाचं मिश्रण लागलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ एकत्रित करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी खुसखुशीत अशी बिस्किटं तयार होतील. मार्केटमध्ये बेकरीमध्ये जशी बिस्किटं मिळतात तशीच अगदी आपण आज बिस्किटं तयार करणार आहोत, ती पण आज घरामध्ये आणि बिना ओव्हन इडली स्टँडचा वापर करून. पीठ एकत्र व्हावं याकरता हे पीठ हाताने चांगलं फेटून घ्यायचं आहे. जर पीठ चांगलं बांधलं जात नसेल तर याच्यामध्ये आणखीन एक्स्ट्रा 2 ते 3 चमचे तुम्ही तूप ॲड करू शकता, म्हणजे पिठाचा गोळा तयार होईल. या पिठाचा गोळा झाला पाहिजे. याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे पाणी किंवा दूध टाकणार नाही आहे, फक्त तुपामध्ये हे पीठ बाइंडिंग करून घेणार आहे. तुपामध्येच हे पीठ आपल्याला वळून घ्यायचं आहे. याचा गोळा तयार झाला पाहिजे. पिठाचा इथे गोळा तयार होत नाही आहे, म्हणजे आपल्याला थोडं तूप कमी पडलेलं आहे. आता इथे मी 1 ते 2 चमचे तूप पुन्हा घालणार आहे. जसं तुपाचा गोळा होईल. पिठाचा गोळा इथे तयार होत नाही आहे, पीठ नुसतं भुसभुशीत लागत आहे. आता या स्टेजला आपण आणखीन 2 ते 3 चमचे तूप याच्यामध्ये ॲड करणार आहोत, म्हणजे पिठाचा चांगला असा गोळा तयार होईल. सुरुवातीला मी थोडं 1 ते 2 चमचे तूपच घालणार आहे. जसं लागेल तसं तूप इथे आपल्याला वाढवत जायचं आहे आपल्या हिशोबाने, म्हणजे पिठाचा गोळा चांगला असा तयार होईल. आता पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता हे पीठ आपण 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. पिठाचा गोळा मस्तपैकी तयार झालेला आहे. तूप कमी पडलेलं होतं म्हणून आपण एक्स्ट्राचं तूप वाढवलं आणि याचा पिठाचा गोळा तयार केलेला आहे. आता हे पीठ 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवूया. 15 मिनिटानंतर आपलं पीठ मस्तपैकी सेट झालेलं आहे. आता या पिठाच्या आपल्याला लाडूच्या आकारापेक्षा छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हे गोळे तयार करून आपल्याला असेच हलकेसे चप्पट करायचे आहेत, पूर्ण फ्लॅट करायचे नाही आहेत. गोलाकार करून याला हलकासा चप्पट असा आकार द्यायचा आहे. आज आपण इडलीच्या स्टँडचा वापर करून नानकटीची बिस्किटं करणार आहोत. आपण ओव्हनचा अजिबात वापर करणार नाही आहे, त्याच्यामुळे आपण इडलीचं स्टँड घेऊया. इथे एक गोळा तयार झालेला आहे. आता या गोळ्याला आपण बदामाचं काप लावायचं आहे. बदाम कापून घेतलेले होते, आता त्याचं काप याला लावायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान वाटत आहे नानकटाईचं बिस्किट. अशा पद्धतीने आपल्याला सगळी नानकटाईची बिस्किटं तयार करायची आहेत. आता मी इथे इडली स्टँडचं साचा घेणार आहे आणि त्या साच्यामध्ये मी हे सगळे बिस्किटं ठेवणार आहे. आता हे साचे आपण इडली स्टँडमध्ये ठेवूया, पण त्याआधी आपल्याला इडली स्टँडमध्ये थोडं मीठ टाकायचं आहे आणि त्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे. इडली स्टँडमध्ये साचा ठेवायच्या आधी त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि ते प्रीहीट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला वरचे 2 साचेच ठेवायचे आहेत, खालचे 2 साचे नाही ठेवायचे आहेत, कारण खालच्या साच्यांमध्ये आपले बिस्किटं करपून जातील. म्हणून वरचे 2 साचे घ्यायचे आणि त्याच्यामध्येच आपल्याला बिस्किटं ठेवायची आहेत. आपण ओव्हनचा वापर न करता इडली स्टँडचा वापर करून बिस्किटं बनवणार आहे. चला तर मग बिस्किटं हीट करायला ठेवूया. वरती झाकण लावून घेऊया. साधारण 20 ते 25 मिनिटानंतरच आपल्याला चेक करायची आहेत बिस्किटं तयार झालेली आहेत की नाही. 20 मिनिटानंतर मी पाहिलं तर वरची बिस्किटं बेक झालेली नव्हती, पण खालची बिस्किटं चांगल्या प्रकारे बेक झालेली आहेत. आता ही आपण खालची बिस्किटं काढून घ्यायची आहेत, नाहीतर करपून जातील. आणि वरची बिस्किटं अजून 5 ते 7 मिनिटं चांगली शेकून घेऊया. त्याला चिरा पडायला लागल्या की समजायचं बिस्किटं बेक झालेली आहेत. मग आपण वरची बिस्किटं पण काढून घेऊया. साधारण 30 मिनिटांनंतर पाहिलं वरच्या साच्यामधल्या बिस्किटांना मस्त चिरा पडलेल्या आहेत आणि कलर पण हलकासा चेंज झालेला आहे. आता या स्टेपला येऊन आपल्याला गॅस बंद करायचा आहे, नाहीतर बिस्किटं करपू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला सगळी बिस्किटं तयार करून घ्यायची आहेत आणि वरच्या 2 साच्यांमध्येच आपल्याला ही बिस्किटं बेक करायची आहेत, म्हणजे ती चांगली बेक होतील, नाहीतर खालच्या साच्यांमध्ये करपून जातील. तुम्ही बघू शकता बिस्किटांना मस्त अशा चिरा पडलेल्या आहेत, म्हणजे बिस्किटं चांगली बेक झालेली आहेत. बिस्किटं खुसखुशीत अशी बेक करताना एक महत्त्वाची टीप तुम्हाला इथे सांगत आहे. बिस्किटं 20 मिनटं बेक केल्यानंतर पाहायची आहेत त्याला चिरा पडल्या आहेत की नाही. जर चिरा पडल्या नसेल तर अजून 5 ते 7 मिनटं चांगली बेक करायची आणि चिरा पडल्यावरती आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, म्हणजे बिस्किटं खालच्या बाजूने करपणार नाहीत आणि चांगली मस्तपैकी खुसखुशीत अशी बेक होतील. चिरा पडल्या म्हणजे बिस्किटं चांगली बेक झाली आहेत, त्या क्षणाला आपल्याला गॅस बंद करायचा आहे, म्हणजे बिस्किटांचा कलर पण छान राहील आणि बिस्किटं खायला पण छान लागतील.
आता यामधील एक बिस्किट तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे. मस्त खुसखुशीत असं झालेलं आहे, एकदम बेकरी स्टाईलमध्ये झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.